सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार। पत्ता सुपर बाजार मुंबई गोवा हायवे SM हायस्कूल समोर कणकवली। आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय। भारत स्वतंत्र झाल्यानंतरही 14 वर्ष गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता। स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच खऱ्या अर्थानं गोवा मुक्ती उठावास सुरुवात झाली। गोवा स्वातंत्र्य होण्यासाठी कित्येक आंदोलनं झाली। गोवा मुक्तीचा लढा लढताना देशभरातील शेकडो सत्याग्रही शहीद झाले। त्यांच्या स्मरणार्थ गोवा शासनानं महाराष्ट्र गोवा राज्यांच्या सीमेवर पत्रादेवी इथं हुतात्मा स्मारकाची उभारणी केली होती। या हुतात्मा स्मारकाचा इतिहास पुढील पिढीला समजावा यासाठी गोवा सरकारनं 12 कोटी रुपये खर्चून नवी झळाळी दिली आहे। पाहूयात। सत्याग्रहींच्या स्मरणार्थ पत्रादेवी इथं हुतात्मा स्मारक उभारण्यात आले। गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 2004 साली या स्थळाचं नूतनीकरण करण्याची घोषणा केली होती। गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी याला मूर्त स्वरूप दिलंय। स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख ऐतिहासिक देखावे दाखवणारे प्रमुख प्रसंग या ठिकाणी उभारण्यात आले। पोर्तुगीज गो बॅक प्रसंग इथं उभा केला। गोवा मुक्ती लढ्यात सुरुवातीला शेकडो सत्याग्रही शहीद झाले असून सामुदायिक सत्याग्रह हा 1954 साली झाला होता। या लढ्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, बंगाल, बिहार, तामिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश या राज्यातील सत्याग्रही शहीद झाले होते। गोव्याला पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी भारतातील विविध राज्यातील तसेच लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्याग्रही शेकडोंच्या संख्येनं सहभागी होऊन शहीद झाले। त्यांच्या स्मरणार्थ गोवा शासनानं हुतात्मा स्मारक उभारले। त्यात पोर्तुगीजांचा अंमल हा बांदा सीमेपर्यंत होता। देशाच्या विविध भागातून येणारे सत्याग्रही हे बांदा सीमेवरील चोरवाटा आणि जंगल मार्गाने गोव्यात प्रवेश करत। पोर्तुगीज त्यावेळी गोळ्यांचा वर्षाव करत। यामध्ये अनेक सत्याग्रही हे जखमी किंवा जायबंदी होत। बांदावासीय त्यावेळी या जखमी झालेल्या सत्याग्रहींना सीमेवरून बांद्यात आणत, त्यांच्यावर गावात उपचार करत तसेच बाहेरून येणाऱ्या सत्याग्रहींची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था देखील करत। सत्याग्रहींना सल्ला मसलत करण्यासाठी पुढील आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी बांद्यातील ग्रामस्थ आपल्या घरात आसरा देत। त्यामुळे गोवा मुक्ती लढ्यात बांदावासियांचंही मोठं योगदान आहे। शहीदांचं स्मरण करणारं हे स्मारक गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर उभारले असून 25 ऑगस्टला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या लोकार्पणास उपस्थित राहणार आहे।